नमस्कार. आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी बिना साखरेचे आणि आठवडाभर टिकणारे रवा नारळाचे मोदक तयार करणार आहोत. हे मोदक पहा किती सुंदर तयार झालेले आहेत. चवीला तर खूप छान लागतात. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट मोदक तयार होतात. कोणतेही महागडे साहित्य न आणता घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून तुम्ही हे मोदक तयार करू शकता. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. रवा आणि नारळाचे मोदक तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण रवा भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच चमच्याने मी मोठे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. साजूक तूप चांगलं वितळलं की 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. लक्षात ठेवा, हे मोदक बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करायचे आहे. बारीक रवा म्हणजे अगदी 0 नंबरचा रवा वापरायचा आहे. आता हे घातलेलं साजूक तूप रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात आणि रवा अगदी कमी आचेवरती आपल्याला 7 ते 8 मिनटं खमंग भाजून घ्यायचा आहे. हे मोदक अतिशय रुचकर तयार होण्यासाठी रवा व्यवस्थित भाजणं फार गरजेचं आहे. रव्याला अगदी हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही. अगदी कमी आचेवरती सतत असा रवा गुलाबी रंगावरती भाजून घेऊयात. या ठिकाणी 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी आचेवरती गुलाबी रंगावर रवा मस्त असं खमंग भाजून घेतलेला आहे. रव्याचा आधी रंग कसा होता आणि आत्ता पहा कसा झालेला आहे. अगदी ह्याच रंगावरती तुम्ही देखील रवा भाजून घ्या. रवा असा चांगला भाजून झाला की लगेचच मध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचा आहे. मी या ठिकाणी काही काजू आणि बदामचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. हे काजू बदामचा सुकामेवा देखील तुपामध्ये आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर सुकामेवासुद्धा वापरू शकता. हे पहा, सुकामेवा देखील रव्यासोबत अगदी 1 अर्धा मिनटं खमंग भाजून घ्यायचा आहे. घातलेला सुकामेवा देखील रव्यासोबत अगदी छान भाजून तयार आहे. आता गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे. आता ज्या वाटीने तुम्ही बारीक रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या नारळाचा चव घ्यायचा आहे. हा सुक्या नारळाचा चव देखील आपण रव्यामध्ये लगेचच घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करूयात. तुम्ही या ठिकाणी ओला नारळ जो असतो तो खवून वापरला तरीसुद्धा चालेल. फक्त ओला नारळ जेव्हा तुम्ही घालणार आहात तेव्हा तुम्हाला थोडं जास्त वेळ परतायची गरज लागणार आहे. 2-3 मिनटं तुम्हाला हा ओला नारळ चांगला परतून घ्यावा लागेल. कारण ओल्या नारळामध्ये पाण्याचा अंश असतो. हे मोदक जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्हाला पाणीचा अंश जो असतो नारळामधला तो पूर्णपणे कमी करावा लागेल. मी या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे. सुक्या नारळाचा चव वापरलेला आहे. त्यामुळे मला जास्त वेळ भाजायची गरज लागणार नाही. अगदी अर्ध्या मिनटातच हे भाजून निघतं. नाहीतर तुमचा नारळ असतो तो जळू लागतो. त्यामुळे जास्त वेळ भाजायचं नाही. या ठिकाणी अर्धा मिनटं झालेला आहे. अगदी कमी आचेवरती मी नारळाचा चव देखील रव्यासोबत मस्त असं भाजून घेतलेलं आहे. आता मी या ठिकाणी मोठे 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. हे मिल्क पावडर घालणं ऑप्शनल आहे पूर्णपणे. जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. किंवा ह्याऐवजी तुम्ही दुधाची साय जी असते ती 4 चमचे दुधाची सायसुद्धा वापरू शकता. आता लगेचच 1 मोठा चमचा वेलची पावडर देखील घालायची आहे. ही घातलेली मिल्क पावडर आणि वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. मिल्क पावडर मिश्रणामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम कुठेही चालू ठेवायची नाही. लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे. कारण मिश्रण गरम असल्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ शकतात. काही जर गुठळ्या तयार झाल्या असतात त्या मोडून घ्यायच्या आहेत, फोडून घ्यायच्या आहेत. हे पहा या पद्धतीने. या ठिकाणी आपलं मोदकचं लागणारं जे सुकं मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे. गॅस बंदच केलेला आहे. परफेक्ट. आता आपण दुसऱ्या बाजूला गूळ वितळून घेऊयात. आता हे मोदक तयार करण्यासाठी मी साखर न वापरता गूळ वापरणार आहे. गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचं नाही. फक्त गूळ वितळूनच घ्यायचं आहे. गूळ वितळण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. साजूक तूप चांगलं वितळलं की ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून 1 वाटी बरोबर सुरीने कापून घेतलेला गूळ घालायचा आहे.
गूळ लवकर वितळावा ह्यासाठी 2-3 चमचे पाणी घालायचं आहे. गूळ घेताना चिकीचा गूळ अजिबात घ्यायचा नाही, साधाच गूळ वापरायचा आहे. आता अगदी मध्यम आचेवरती आपल्याला हा गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही, फक्त गूळ वितळूनच घ्यायचा आहे. चला तर मध्यम आचेवरती गूळ चांगला वितळून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी 2-3 मिनिटातच पूर्ण गूळ वितळलेला आहे. गुळाच्या वरती भरपूर फेस आलेला आहे. आता गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही, लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे. आता हा गरम गरम वितळलेला गूळ जो आहे ते आपण सुरुवातीला मोदकांसाठी लागणारं जे सुकं मिश्रण तयार केलं त्या मिश्रणामध्ये हा संपूर्ण वितळलेला गूळ घालायचा आहे. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आता कुठेही चालू करायची नाही आहे. अशा प्रकारे संपूर्ण मी वितळलेला गूळ घालून घेतलेला आहे. व्यवस्थित सुक्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हळूहळू हा वितळलेला गूळ जो आहे तो मिश्रणामध्ये चांगला मुरतो आणि एकसंध तयार होतं. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या. आता आपल्याला पुढची प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे, कारण हे मिश्रण हलकंसं गरम गरम असतानाच ह्याचे मोदक तयार करायचे आहे. जर मिश्रण थंड झालं, जसं जसं हे मिश्रण थंड होतं तसं तसं थोडंसं कडक व्हायला लागतं. त्यामुळे जेवढं तुम्हाला लवकर जमेल तेवढं फटाफट ह्याचे मोदक तयार करायला सुरुवात करा. हे पहा, आता या प्रकारे आपलं मिश्रण मस्तपैकी तयार झालेलं आहे मोदकाचं. एका ताटामध्ये मी काढून घेते आणि लगेचच मोदक बनवायला सुरुवात करते. आता मोदक बनवण्यासाठी मी अशा प्रकारचा साचा वापरणार आहे. असा साचा प्रत्येकाच्या घरोघरी असतो. आता साच्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. पहिलाच मोदक बनवताना तूप लावा, नंतरचं मोदक बनवताना तूप वगैरे लावायची अजिबात गरज नाही. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे तयार केलेलं मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये चांगलं दाबून भरायचं आहे. असं दाबून मिश्रण भरल्यावर काय होतं, मोदकाला जो आकार आहे तो अगदी छान येतो. तुम्ही आता पाहू शकता, मोदक किती सुंदर निघालेला आहे. अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे. हे पहा, मस्तच. याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 1-2 मोदक तयार करून दाखवते. हे रवा नारळाचे मोदक बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. हे मोदकाचे मिश्रण गरम गरम असतानाच तुम्हाला हे मोदक बनवायचे आहेत. जर मोदक बनवता बनवता मिश्रण थंड झालं तर काय करायचं, काहीही करायची जास्त गरज नाही. फक्त जे मिश्रण आहे ते फक्त 1 मिनिट गरम करून घ्या आणि लगेच त्याचे मोदक बनवायला सुरुवात करा. फटाफट मोदक तयार होतात, अजिबात फसत नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही जर हे मोदक बनवले तर तुमचे मोदक अगदी 100% परफेक्ट तयार होणार आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. अगदी छान तयार झालेले आहेत. हे रवा नारळाचे मोदक मी बिना साखरेचे बनवलेले आहेत. वाटणारसुद्धा नाही की हे रवा नारळाचे मोदक आहात म्हणून. माव्याचे मोदक ज्याप्रमाणे लागतात अगदी त्याचप्रमाणे याचीसुद्धा चव झालेली आहेत. विशेष म्हणजे हे मोदक आठवड्याभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. कशी सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझे या ठिकाणी 28 ते 29 मोदक तयार झालेले आहेत. मोदकाला आकार पहा किती सुंदर आलेला आहे, रंग देखील सुरेख आलेला आहे. तुम्हाला मी एक मोदक कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर यावर्षी लाडक्या बाप्पासाठी असे फटाफट तयार होणारे 8 ते 10 दिवस टिकणारे रवा नारळाचे मोदक नक्की करून पहा, कारण हे मोदक बिना साखरेचे आहेत आणि आठवडाभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.